आदित्य ठाकरेंनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली। SIR सुरू झाल्यापासून पाऊस आल्यानं कालावधी वाढवून घेण्याची मागणी करण्यात आली। कालावधी 10 दिवसांसाठी वाढवण्याची आयुक्तांना विनंती केली। याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासोबत चर्चा करा अशी विनंती केली। आदित्य ठाकरेंची माहिती। राज्यातील पूरस्थितीवरून विधानसभेत जोरदार राडा झालाय। भास्कर जाधवांनी पूरस्थितीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर गोंधळ झालाय। आदित्य ठाकरेंनी भाजपचे आमदार अतुल भातखळकरांमध्ये हमरी तुमरी झाली आहे। उत्तर देण्यासाठी कॅबिनेट मंत्री कुठे आहेत असा सवाल भास्कर जाधवांनी केलाय। दोन उपमुख्यमंत्री आहेत कुठे असा सवालही त्यांनी केलेला आहे। अजित पवारांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार द्या, राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपेंची मागणी। आमदार चेतन तुपेंची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी, केंद्राकडे शिफारस करण्याची पत्राद्वारे विनंती। जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा, सोनम वांगचुक यांच्याशी फोनवरून संवाद। आंदोलन सुरू असताना आपल्या तब्येतीची काळजी घ्या असं देखील उद्धव ठाकरेंनी फोनवर म्हटलं। खासदार अरविंद सावंत यांनी अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांची जंतर मंतरवर जाऊन भेट घेतली। राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भात 7 जणांची समिती गठीत। 6 महिन्यात समिती अहवाल देईल। अहवाल घेऊन नागपूर अधिवेशनाच्या काळामध्ये कायदा आणण्याचा प्रयत्न राहील, मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये रजिस्ट्री रद्द करण्याचे आदेश, मालमत्ते स्वारस्य नाही। अमिडिया कंपनीच्या कबुलीनंतर पुणे सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय। भाजपनं नेमलेल्या ट्रस्टनं राम मंदिरातील लुटीबाबत बोलायलाच हवं। आदित्य ठाकरेंनी एक्स पोस्ट करत मुख्यमंत्र्यांनी BMCच्या ठेवीबाबत बोलण्याआधी राम मंदिराबाबत बोलावा, आदित्य ठाकरेंची टीका। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून रविकांत तुपकर आक्रमक, विधान भवनाबाहेर शेतकरी संघटनेचं जोरदार आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। कर्जमाफीसाठी आंदोलक झाडावर चढलेले। मिसिंग लिंक प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढा, काँग्रेसचे नेते नाना पटोलेंची विधानसभेत मागणी। महाराष्ट्राचे पैसे खर्च झाले तर हिशोब मागितला पाहिजे, पटोलेंची प्रतिक्रिया। रबोया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। तर पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपोत इमारत कोसळून एकाचा मृत्यू, 9 जणांची सुखरूप सुटका। अद्याप 7 ते 8 जण अडकल्याची भीती। लष्कर, अग्निशमक दल, NDRF कडून 26 तासांनंतरही युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू। इमारतीचा एक भाग तोडून आतल्या लोकांची सुटका केली जाणार। पुण्यातील मोशी दुर्घटना ही नैसर्गिक आपत्ती, कोणालाही दोषी ठरवता येणार नाही। पिंपरी चिंचवडचे पालिका आयुक्त विजय सूर्यवंशींची प्रतिक्रिया, पालिका आयुक्तांकडून हात झटकत ठेकेदाराला क्लीन चिट दिल्याचा चर्चा। तर जबाबदारी झटकून चालणार नाही, दोषींवर कारवाई व्हावी, खासदार श्रीरंग वारणेंची मागणी। तसंच प्रकल्पाला परवानगी कशी दिली, वारणेंकडून सवाल उपस्थित। डोंबिवलीतील शिंदेचे नगरसेवक रमेश म्हात्रेला कोर्टात हजर करण्याचे आदेश, जोपर्यंत कोर्टात आणत नाही तोपर्यंत मी निर्णय देणार नाही असं आदेश देत कोर्ट भडकलं। रमेश म्हात्रेंनी रुग्णालयातील डॉक्टर नर्सला मारहाण केली, मात्र अटकेचे आदेश निघताच रमेश म्हात्रे रुग्णालयात दाखल झाला। डोंबिवलीतील डॉक्टरांना मारहाण, गृहमंत्री न्याय देणार का? शिंदेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंची धिंड काढा, पदावरून बरखास्त करा, आदित्य ठाकरे आक्रमक। नाशिक रिंगरोड भूसंपादन प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार। रिंगरोडसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याचा वडेट्टीवारांचा आरोप, महसूलचे अप्पर मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली चौकशी होणार, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। ठाण्यातील येऊरमधील आदिवासींच्या जमिनी हडप केल्या, आदिवासींच्या जमिनीवर बंगले बांधून 8 ते 10 कोटींनी विकले। जितेंद्र आव्हाडांचा आरोप, कोणाच्याही जमिनी बेकायदेशीरपणे लाटल्यास कारवाई होणार, मूळ आदिवासींना त्यांच्या हक्काची जमीन मिळवून देणार, बावनकुळेंची प्रतिक्रिया। मोपा विमानतळाजवळ परप्रांतीयांनी कुळ कायदा मोडून जमिनी घेतल्या, या संदर्भातील माहिती कोकण आयुक्तांकडून मागवली। कुळ कायदा मोडून जमिनी घेतल्या, संबंधित जमीन जप्त करणार, बावनकुळेंची माहिती। ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांबाबत आता फडणवीसांची बैठक, ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित परत द्यावे, बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश।